कुणीकडे दादा, राईट का लेफ्ट? इकडे ना. चला, हे आपले गाईड आहेत. कुठला रेनकोट आहे रे तो? 99 वाला. 99 वाला तो रेनकोट घात. इथे ना येऊन आहे ना हे तटबंदीवर उभं राहून वगैरे ना माकड चाळे करायचे बंद करा. बघा इथं रशी दिलेली आहे, ह्या रशीचा प्रॉपर वापर करा. चांगली आहे रे. आत्ताच पूर्ण वरती आपण टोकावर आलोय आणि वरतून नजारा बघा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी राहुल प्रतापराव गावडे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर मित्रांनो, 5 दिवस वर्किंग करून आहे ना कॉर्पोरेट मजदूरची हालत लय बेकार झाली. आता सध्या ना स्वतःला आहे ना हिल करायची वेळ आली. तर तेच हिल करण्यासाठी आहे ना आपण आलो डायरेक्ट सह्याद्रीच्या कुशीमध्ये. आणि मागे बघू शकता तुम्ही काय क्लायमेट झाले यार, एक नंबर क्लायमेट झाले. या पवन मावळ्याची खूबसूरती आहे ना या मान्सून मध्ये ना सांगायची काही गरज नाही. इथे ना खूप सारे पर्यटक येतात. आणि आजचं आपलं टार्गेट आहे तो तिकोना फोर्ट. सो आता बघूया. सकाळी आम्ही ना 5 वाजता निघालो होतो. 5 म्हणता आम्ही 5:30 झाले होते. प्रवास चालू केला मस्तपैकी. लोणावळ्यामध्ये जरा नाश्ता वगैरे केला. आणि आता बघा इथे मध्ये रस्त्यामध्ये येऊन थांबलोय. आता इथून फक्त आहे ना पार्किंग एरिया आहे ना 5 किलोमीटरच आहे. तिथे पोहोचून आता आहे ना आम्ही ट्रेकला सुरुवात करू. आणि चला. मित्रांनो, आता बघा इथं मागे आहे ना आम्ही आमची आपल्या गरुडा भाऊला पार्किंग केले. आणि आता इथं आम्ही ट्रेकला सुरुवात केली. इथं खाली स्टार्टिंगलाच तुम्हाला आहे ना एक बोर्ड बघायला भेटेल की बाबा तिथे हा गडाचे गड आहे ना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतो. त्यानंतर प्रवेश बंद आहे. त्यामुळे तुम्ही येत असाल तर 5च्या आत खाली उतरा. आणि मगाशी जरा गडबड झाली, पाऊस जरा खूप आला होता, त्यामध्ये सांगायचं राहिलंच. आज आपल्यासोबत आहे ना एक नवीन कार्यकर्ता आहे. हे आमचे हरीश भाऊ. हरीश भाऊ कुठनं? धाराशिव भाऊ आपला लातूरवरनं आहे. आता हे ट्रेकिंगला तर पहिल्यांदा झालं आहे, बरोबर की नाही? हां बरोबर. ट्रेकिंगला पहिल्यांदा झालं आहे. तर आता बघूया भावाचं धाराशिवची हवा राहत्या का सातारकरांचा रुतबा टिकतोय. पण हां, इथं येत असाल ना, यायला काय एवढं अवघड नाही आहे. तुमची स्वतःची गाडी असेल ना, डायरेक्ट गुगल मॅपला टाका तिकोना पेठ, तुम्ही डायरेक्ट इथं जागेवर येऊन पोचू शकता. आणि इथे खाली पार्किंगचे काहीतरी 20 रुपये आहे ना, 20 रुपये चार्जेस घेतले. यायला पहिलं तर मी ह्याच्यावर बघितलं होतं की फ्रीमध्ये होतं. मग खाली त्या मावशी बोलत होत्या की जमीन आमची आहे वगैरे. जाऊ द्या, 20 रुपये घेतलेत. आता ट्रेकला सुरुवात केल्या. बरीचशी मंडळी आली तिकडं. आता नुसती सुरुवातच केली आम्ही. तर हे असले नजारे, खतरनाक नजारे बघायला दिसायला लागले. ते इथं बघू शकता नुसतं. ना इथं जास्त करून भाताची शेतीला आहे. काय हरीश, तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे भाताची शेती नाही. भाताची शेती नाही तुमच्याकडे? तुमच्या गहू खाता का नुसतं? बघा हे खतरनाक व्ह्यू आहे. जोरात कसरत चालू आहे इथं. फक्त हा पावसाळा आहे ना, त्यामुळं सगळं शेवळ झाले. तुमच्याकडे शूज चांगले असेल तर ठीक आहे, नाही तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. डायरेक्ट नाद करते का, पडायचं लागतंय. अरे ते नाद करते बोला तुमच्याकडचं का रे? हां बरोबर भाई. हा ना, आमच्याकडलं ते भावकी भावकी का तुमची? नाही भावकी नाही. भावकी नाही ना? नाही, भावकी असती तर कसं आमचे जरा सबस्क्रायबर गेले असते ना हरीश भाऊचे. आम्ही मित्र हे वगैरे जरा फार 250-250 रुपयात अनलिमिटेड आहे. 200 रुपयात भेटला असं चाललं असतं की. हरीश, तुमच्या लातूरला पण असंच आहे का वेगळं? डोंगरच नाही, सगळं सपाट रान. सपाट माररान. सपाट माररान अवघडे लगा आमच्या इथं बघ. हां, कशी आहे आमचं सह्याद्री? एकदम दणका की नाही? एकदम टाईट ना. कुणीकडं दादा, राईट का लेफ्ट? इकडं ना. चला, हे आपले गाईड आहेत. चलो फटाफट. इकडं बघा, या साईडला एकदम सरळ सुळका आहे. पहिलं आपण आहे ना आपलं टार्गेट पहिलं पूर्ण करू. इकडं हे आपलं टार्गेट आहे. जास्त काही लांब नाही आहे, पण ठीक आहे. आपण पहिलं आपलं टार्गेट पूर्ण करू, नंतर ना आपण ह्या सुळक्यावर पण जाऊया.
मगाशी तर आमचा हरीशचा तर एवढा पोपट झाला आहे. मी तर घरनंच आलो आहे रेनकोट घालून. यो गडी थांबला, म्हटला मागा शूट केला पहिला, तिथं पाऊस यायला लागला म्हणून थांबला गडी. गड्यानं रेनकोट घातला. कुठला रेनकोट आहे रे तो? 99वाला 99वाला तो रेनकोट घातला. भाई पाऊस गायब. मग पुढं आला, म्हटलं अरे लय गरमल्यासारखं होतंय, लगा काढतो मी. हां म्हणजे रेनकोट काढतो. रेनकोट काढला गाड्यानं, जरा पुढं आलो, परत पाऊस चालू. चायला काय म्हणशील पावसाला? काय बोलायचं आता? तू यासाठीच येतो रे पाऊस. हा ना. हरीश, ते रेलिंग लावलेत ना, त्यांचा वापर करायचा आहे, त्याच्यावर हात ठेवून चाल. पडशील बिडशील पलीकडं. नाहीतर बाबा हॉटेल भाग्यशीला कसं आम्ही तोंड दाखवायचं? तुला सोडून नाही पडणार. चला. आता बघा इथे बघू शकता तुम्ही, हा एंट्रन्स आहे ना, असं वाटतं आपल्याला हा नैसर्गिकरित्या तयार झालेला एंट्रन्स आहे. काय सांगावं, काही एकेकाळी इथे ना दरवाजा पण असू शकेल, पण आता बघा इथे झाडामुळे ना हे थोडं दगड वगैरे कोसळले आहेत, पण छान आहे. आता इथून वरती आता हे नैसर्गिकरित्या एंट्रन्स आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे ना येऊन आहे ना हे तटबंदीवर उभं राहून वगैरे ना माकड चाळे करायचे बंद करा. बघा इथे बघा, हे दाखव त्यांना जरा. हे तटबंदी पडले इथे, हे आत्ताच पडलेली आहे. ते इथं तटबंदीवर उभे राहून आहे ना फोटो बिटो काढू नका. ते आता राजगडला एक सीन झाला आहे की बाबा एक मुलगी वगैरे फोटो काढताना पडले. तुम्ही जर इथून पडला तर हे पण प्लेस बंद होईल. त्यामुळे इथं येत आहे ना थोडं शानपणा करू नका. जांगलटे आलं ना, सह्याद्रीचं काय नुकसान होत नाही आहे. ही तटबंदी आज कोसळले, उद्या आहे ना गड संवर्धनवाले येतील, ती नीट करतील. तुमचा जीव एकदा गेला ना, तुमच्या घरच्यांना कोण बघायला नाही आहे. त्यामुळे येता इथं जरा काळजी घ्या. चला दादा, चला हरीश सर, जायचं का पुढं? इथं वातावरण कसं जरा आहे ना सारखं चेंज होत राहते. मध्येच पाऊस येतोय, मध्येच गायब होतोय. काय इथं समजेना झाले काय चाललंय ते. ठीक आहे, पण काय होतंय, पाऊस आला की आपल्याला आहे ना मोबाईल वगैरे सगळं ठेवायला लागतोय, त्यामुळे शूट काय करता येत नाही आहे. सो आता बघा इथं आपण महादरवाजापाशी येऊन पोचलो आहे. आणि दरवाजा बघू शकता, तो पूर्ण खडकामध्ये आहे दरवाजा. म्हणजे हा पूर्वीच्या काळातलं तर वाटत नाही आहे, नंतरच्या काळामध्ये ना बनवला असेल. इकडं बघा, हे दरवाजातून आतमध्ये आलं की इथं देवळं आहेत. ही एक देवळी आहे, ऑलमोस्ट एक माणूस उभा राहील एवढी तरी आहे. ते छोटंसं सामान ठेवायला असेल जागा. हे बघा, आता इथे पुरातन खात्याने चांगली इथे तटबंदी, मजबूत तटबंदी बांधलेली आहे. पण आहे तटबंदीवर उभं नका राहू, कारण की चुकून जरी तुमचा तोल गेला ना, मग काही चान्स नाही तुमचा. वाचलात तर देवाची कृपा, नाही तर टाटा बाय बाय. बरोबर की नाही? पावसामुळे सगळे हिरवंगार झाले, त्यामुळे एकदम. आणि पर्यटक तर एवढे येतात ना, मला वाटलं की तिकोणाला एवढं कोण येत नसेल, पण पब्लिक खूप आहे. हे बघा, हे आपलं महादरवाजा नाही, ते बाले किल्ल्याचा दरवाजा असेल मे बी. हां, पण हे दरवाजासारखंच आहे इथे स्ट्रक्चर. इथे एक बुरुज आहे, इथे एक बुरुज आहे. हां, चला. बघा इथं वरती आलो. हो, तिकडं वरती आपलं, तिकडं वरती बाले किल्ला आहे. अजून तिकडं जायचं आहे आपल्याला. हे थोडक्यात सांगायचं तर माहिती आहे का, इथे आहे ना पुरातत्व खात्याचं आहे ना काम चालू आहे. म्हणजे काही वास्तू आहेत ना ज्या म्हणजे काही वास्तू असे ढासळलेल्या वगैरे अवस्थेत आहेत, खंडित झालेल्या आहेत, त्यांना ते ना मेंटेन करण्याचं ट्राय करत आहेत, की जेणेकरून हा जो आपला तिकोना किल्ला आहे तो आपल्या पुढच्या पिढ्यांनाही बघता यावा. चला आता निघालोय वरती. आता ते मागे ते मागेचे टोक दिसते, तिथे होतो आपण. आता तिथनं आता निघालोय वरच्या बाजूला. आता तुम्ही वीकेंडला आला ना, तर तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल पण बघायला भेटेल. आला का आवाज? आला का? चहा, मॅगी.
गरमागरम भजी वगैरे सगळं तुम्हाला भेटणार. फक्त तुम्ही सॅटर्डे संडे या. यायला लागतं. हां, आणि यायला तर लागतेच. नाही आला मग बसा घरात. हाय, आम्ही 5 दिवस ते बॉसचं रडगाणं ऐकतो. तुम्ही काही जण 6 दिवस ऐकतात. तू किती दिवस ऐकतोस? मी 7 दिवस ऐकतो. भावाचा दर्दच वेगळा आहे. आज त्याने काल रात्री डायरेक्ट यांना मेल टाकून सांगितलं, बाबा काय सांगितलंस, रिझन काय दिलेस? सुट्टीच. काय आजारी बिजारी आहे काय? खूप आजारी आहे मी. बघा, भाव आजारी आहे, चलू पण नाही शकत. चलू पण शकत नाही. आणि इथं आता बघा नुसते चलतात आहे, कच्चा चालायला लागले ते. हा, तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल, मी दर शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जातो पाया पडायला. आता इथंच आपल्याला हनुमानाचं दर्शन होणार आहे. जय हनुमान. बघा इथं तिथं रेलिंग्स लावल्या आहेत. अजून इथे पुढे रेलिंग्स नाही लावल्या ह्या साईडला. इथलं अजून काम पेंडिंग आहे. पण इथे बघा तुम्हाला अशी फ्लॅग लावून ठेवला आहे इथे, की बाबा तुम्ही रस्त्याने चालताना नीट चाला, नाहीतर डायरेक्ट गलपटला की लगेच गेला. आता इथं बघा वाड्याचे अवशेष, हे बघा हे हरीशचे अवशेष आता बघा मक्याचं कणीस खात आहेत. आता हे बघा इथं ऐतिहासिक वास्तू, हे काही वाड्याचे अवशेष आहेत जे आता पडलेल्या अवस्थेत आहेत. आणि आता बघा आम्ही, हरीश आणि मी कणीस खातोय. तुमच्याकडे काय म्हणतात? कणीस का म्हणतात का? कणीस. आणि इथं काय म्हणतात? बुक्का. बुट्टा. बुक्का नाही, बुट्टा. अच्छा, ओके. इथं बुट्टा आहे. आता इथे आता पुढे आलो बघा आपण. इथे बघा काय इथं, ओ इथे एक पाण्याचं तळ आहे आणि त्या साईडला राम मंदिर आहे. अरे इथं गुफेमध्ये बाजूला पण गुफा आहे रे. जर तुम्हाला इथं जरी पण म्हणजे पाणी वगैरे पाहिजे असेल त्यासाठी उतरू शकता. पण पाणी काय असं पिण्यासारखं नाही आहे. हां, त्या साईडला बघा छोटे छोटे झरे ना ॲक्टिवेट झालेत, दिसतंय का? नाही, त्या साईडला पण मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. इथे एक बोर्ड आहे, आरोह दल, गड आपणास बोलवत आहे. आणि हा जो छोटासा बोर्ड आहे हा पडतोय सारा खाली. हरीशनं लई प्रयत्न केला आहे ठेवायचा. काय राहत नाही. चला असू द्या, त्याचं पावसामुळे पूर्ण हालत बेकार झाली त्याची. तिथं खाली बघितलं मगाशी ती गायबानी पोरं, अरे तिथून वाट नाही आहे, तिथनं पण गेले ते आणि बसलीत अडकून. बरं ते पोरगं गेलं म्हणून त्यांना रस्ता तरी भेटला. हा आहे सोन्याचा घाणा. पूर्वीच्या काळामध्ये हे यंत्र यूज करायचे. बघा इथे आता पाटी लावल्या बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी वरच्या साईडला. बघा हे बाले किल्ल्याकडे जायला हा रस्ता आहे. ह्या ज्या स्टेअर्स आहेत ह्या जवळपास आहे ना 90 डिग्री, 90 नाही 85 डिग्री असतील काय. जा बरं तू पुढं जा. हे बघा गिरीश आता वरती चढतोय. हां, ऐका, हे लातूरकरांची पण जरा इन्फॉर्मेशन आहे का, ह्या जुन्या पायऱ्या आहेत आणि ह्या नवीन आहेत. ही तर रशी दिलेली आहे, ह्या रशीचा प्रॉपर वापर करा. चांगली आहे रे, आत्ताच मला वाटतंय रिसेंटलीच लावली असेल. हां, आणि इथं बघा इथे वरती आल्यानंतर हा बाले किल्ल्याचा दरवाजा आहे. आणि इथून बघा पाणी बाहेर येण्यासाठी सोय केलेली आहे. हे बघा आपण वरती आलो की इथं डायरेक्ट आपल्याला गुफा बघा गुफा नाही टाकं आहे. आयला पाणी स्वच्छ आहे रे, हे पाणी बघा किती स्वच्छ आहे. तळगाळा सगळं दिसतंय. ह्या साईडला खोल्या आहेत. आता बघा ह्या साईडला आहे, ह्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांनी आपण वरती आलो. आता इथून कसं, इथून पण आहेत वरती जायला पायऱ्या. इथे एक वरती बुरुज आहे. कसं जात असतील पहिले. हां तेच ना. कुठनं आलाय तुम्ही? लातूर. लातूर, हे गावाला तुमचं.
कुठला आहे लातूर मध्ये? मुरुड. ह्याला हे लातूरची गँग लय भेटायला लागले आपल्याला. हे लातूर आहे पिल्लू. बघा कसं वरती चढायला लागतंय बघा. इथं हे रशीला पकडून पकडून आरामात आपलं वर जायचं, गडबड करायची नाही. गडबड केली की डायरेक्ट घरी नाही डायरेक्ट वरी. देव जवळच आला असेल आता. पायऱ्या जरा छोट्या आहेत आणि जरा लयच गुळगुळीत झालेत काय. पाणी पडलं ना आज आहे बघा. हे इथं छोटूसा बुरुज आहे. हरीश आता इकडं बघा आपण बुरुजावर आलोय. ह्या बुरुजाच्या इथं वरती गेलं की त्या साईडला तिथं गुफा पण आहेत. बालेकिल्ल्यावर येताना जो पॅच आहे ना तो जरा थोडा रिस्की आहे. म्हणजे पावसाळ्यात तर रिस्की आहे आणि जर पाऊस येत असेल ना तर पाण्याला पण जायला तोच रस्ता आहे. तर पाण्याचा वेग जर वाढला तर भाई थोडंसं चान्स आहेत की आपण स्लिप होऊ शकतो. आता बघा त्या बुरुजावरनं आपण शूट घेतला होता आणि आता महाद्वारातून आत आलं की उजव्या बाजूनं वरती आलं ना की या साईडला बघा तुम्हाला काही पाण्याचे टाके आहेत आपले. म्हणजे बघा इथं बघा केवढं मोठं पाण्याचा टाका आहे आणि वरनं सगळं पाणी टप 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 पडतंय. या साईडला पण पाण्याचंच टाक आहे. या साईडला कोरडं आहे. मे बी तिथं ना बोर्ड लावला आहे लेणी आणि पाण्याचे टाके. ही तर एखादी रूम असेल पण हां इकडं तर प्रॉपर असे पाण्याचे टाके आहेत. खाली उतरायला वगैरे असं काय नाही. पूर्ण दगडात कोरून बनवलेत. चला वरती जाऊन बघू अजून काय काय येतं. आणि इकडे येताना आहे ना कसं आहे विषय तुम्हाला सांगितलं ना तेव्हा किती थोडं रिस्की आहे. जरा हे रशी आहे, रशीला पकडूनच जायला लागते. तसं आरामात जाऊ शकता फक्त मस्ती करू नका. मित्रांनो आता आपण बघा त्या साईडून ना पाण्याची टाकी वगैरे बघून आलो. तर तिथून आल्यानंतर ना इथे तुमचं नाव नोंदवायचं आणि तुमच्यासोबत किती पब्लिक आहे तुम्ही. आता आम्ही 2 जण आहे तर मी माझं नाव दिलं आहे आणि काउंट आमचं 2 टाकून दिलं आहे. आता इथे बघा हे जे लाकडाचं आहे ना कुंपण करून ठेवले कारण की इथं बघा ही तटबंदी आहे ना थोडीशी पडलेल्या अवस्थेत आहे. तर मे बी इथे भविष्यात काही दुर्घटना घडू नये म्हणून आहे ना त्यांनी इथे आधीच पहिले सोय करून ठेवली की आपल्याला ह्या कंपाऊंडच्या पलीकडे जायचंच नाही. आणि इकडं बघा हा एक बुरुजाचाच भाग आहे. तर इथं आपल्याला बघा ह्या मारजंग्या आहे ना एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे कोण खालनं आला की इथून डायरेक्ट धनुष्यबाणाने त्याला डायरेक्ट मारून टाकायचं. बघा इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मारजंग्या बघायला भेटते. आणि इकडं बघा या साईडला इथे मोठं आहे. ही मारजंगी नसेल इथे ना कदाचित त्यांना तोफ वगैरे ठेवत असतील. म्हणजे समोरून कोण आलं की डायरेक्ट तोफीनं डायरेक्ट उडवून टाकायचं. इथून बघा जवळपास ना सगळ्या प्रदेशावर लक्ष ठेवायला येते. म्हणूनच या किल्ल्याचा वापर आहे ना वॉच टॉवर म्हणून केला जात असेल. पूर्ण मावळ भागावर लक्ष ठेवायला येते. चला आता आपण इथून या साईडून वरती जाऊया. इथे का असं झालं ना आत्ता पाऊस नव्हता आता लगेच पावसाला सुरुवात पण झाली. गिरीश भाऊ हरीश हे हरीशचं मी गिरीशच करून टाकले. कसा एकदम खतरनाक नजारा आहे ना. ए चिंटू कुठून आला तू? हां अरे कुठून आला त्याला माहीतच नाही. पुण्याहून वाघोली. नाव काय तुझं आणि गाव कुठलं? कुठलं आलं ते? कुठं आलं ते? हा कुठला? नागपूरचा कुठला? पुण्याचा का? या साईडून वर चढायचं.
ह्या साईडला बघा इथं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं खाली टाक आहे. अच्छा, ते बघा खांब टाक आहे खाली आणि या खांब टाक्याच्या वरती महादेवाचं मंदिर आहे. इथे बघा नंदी आहेत, नंदी महाराज आहे, पण हे खंडित आहे मूर्ती सगळी. ठीक आहे, चला आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि बाकीचा गड पण बघूया. आता इथे बघा, इथे ही नंदी महाराजांची आत्ताच्या काळात बसवलेली मूर्ती आहे आणि इथं मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता. अरे वा, मित्रांनो आता महादेवाचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता बाजूला आलो इथे आणि ह्या गडावर बघा 3 कोण आहेत. या साईडला एक कोण आहे, इथे एक आपला भगवा आहे. आता इथं बॅक साईडला एक तिथे एक कोण आहे, तर त्या साईडला पण एक भगवा आहे आपला आणि त्या साईडला पलीकडच्या साईडला जिथे आपण बुरुज होता ना, त्या बुरुजाच्या इथे आपण शूट केलं तो एक तिथे एक कोण आहे. आता ह्या गडावर 3 कोण आहेत ना, म्हणून ह्याला तिकोना म्हणून ओळखला जातं. आणि तिथल्याच एका कोणाच्या बाजूला तुम्हाला नाही असं टाकं बघायला भेटतं. त्या साईडनं उतरायला आहे जागा, पण ते बंद करून ठेवलंय, तर आपण काय खाली उतरणार नाहीये. पण विशेष आहे, एवढ्या वरती पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. बघू आता थोडीशी गर्दी कमी झाली ना, मी परत एकदा व्ह्यू सगळा तुम्हाला प्रॉपर दाखवतो आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि आता बघा इथे आम्ही बसलोय ना, तर इथे आम्हाला नेहमीप्रमाणे गड किल्ल्यांवर आल्यावर आपल्याला नेहमीचा आपला जोडीदार कसलं भारी दिसतंय. तुम्ही कुठनं आलाय? संभाजीनगर. संभाजीनगर? तुम्ही? आम्ही मुंबईवरनं आलोय. तुम्ही प्रॉपर संभाजीनगरवरून इथं आलाय? नाही, पुण्यावरनं आलाय काय? अच्छा. बघा आता इथे आम्ही अर्धा 1 तास थांबलो, त्यावेळी थोडंसं आहे ना हवा जरा कमी झाले. आता बघा हे शंकराचं मंदिर आणि हे वरच्या बाजूला हे असं टोक आहे बघा. पब्लिक बघा किती आहे इथे. बघा हे इथे आता आपण जिथे उभे आहे हे पूर्ण एक वाड्याचे अवशेष आहेत. तर पूर्ण वरती आपण टोकावर आलोय आणि वरतून नजारा बघा. मित्रांनो अशा प्रकारे ना तिकोनाचा आपला पूर्णपणे ट्रेक झालेला आहे आणि हरीश आपल्यासोबत आज पहिल्यांदा आला होता, तर हरीशला पण विचारूया त्याला कसं काय वाटलं. काय हरीश? लय भारी. एकदम टाईट आहे. एकदम टाईट. अच्छा, म्हणजे टाईट म्हणजे काय एकदम कडक. तर आहे ना तुम्ही पण आहे ना जर ट्रेकिंग करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून येऊ शकता. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.